टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज तर एक चांगली गोष्ट झालेली आहे की केंद्र सरकारने पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावलेलं असल्यामुळे आता तूर आणि हरभरा हे MSPच्या वर विकलं जाईल अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आणि त्याच्यामुळे जर समजा तूर आणि हरभरा जर MSP बाजारात जर मिळाली तर सरकारला खरेदीचा बोजा येणार नाही। ज्या पद्धतीने सोयाबीनमध्ये केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दोघालाही त्रास झाला तर तो त्रास आता होणार नाही। आणि म्हणून आज सरकारने आजचा जो निर्णय आहे सरकारचा कालचा, त्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। आणि या बजेटमध्ये पुन्हा तूर आणि हरभरा खरेदी करण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार होती महाराष्ट्र सरकारला, ते हेच निर्णय जर चालू राहिला तर मला असं वाटतं की खरेदी करायची गरज नाही, का तर बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगले दर मिळतील। क्रॉप सिस्टीम बदल करा असं सातत्याने सरकार सांगत असतं। काही भागामध्ये ऊस पट्टा आहे, काही भागामध्ये कापूस पट्टा आहे। पण अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली, सोयाबीनचं विक्रमी उत्पन्न झालं। मात्र सरकारच्या हे लक्षात का नाही आलं की ठेवण्यासाठी बाजार नाही आहे, त्याची खरेदीची व्यवस्था नाही आहे, तर या संदर्भात काही उपाययोजना होतील का? एक मिनिट लक्षात घ्या की केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा आजपर्यंत आपल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचं काम ह्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था करायच्या। पण आता 25 गोष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारीच्या वतीनं सुरू होतील असं केंद्रीय सहकार खात्याने जाहीर केलेलं आहे। हे जर समजा सुरू जर झालं तर पहिली मला जी आत्तापर्यंतची जी माहिती मिळालेली ती अशी आहे की यावर्षी खरेदीचं प्रॉब्लेम का झालं, का तर ठेवायला जागा नाही म्हणून सहकार मंत्रालयाच्या वतीनं प्रत्येक गावातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला गोडाऊन बांधण्यासाठी मदत दिली जाणार आहे। आणि कदाचित जगातलं पहिलं देश असेल जे सहकाराच्या माध्यमातून गोडाऊन अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊन बनवण्याची जगातलं पहिलं देश भारत ठरल अशा पद्धतीची योजना आहे। आणि मग आपण जे आता ज्या पद्धतीने बोलला तर 25 गोष्टी म्हणजे त्या गावातल्या कुठल्या मालावर काय प्रक्रिया करायची असेल, आजपर्यंतच्या ह्या सगळ्या सोसायट्या फक्त जे कर्ज वाटप करायच्या ते आता विमानाचे तिकीटही काढतील आणि आपल्या गावातल्या परिसरातल्या तयार झालेल्या मालावर प्रक्रिया पण करतील आणि विक्रीची व्यवस्था पण करतील। असे 25 उद्योग जर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जर होणार असतील तर गावामध्ये विकासाचं एक नवीन दालन सहकाराच्या माध्यमातून उभं होणार आहे असं मला वाटतं। पाचशेजी इतके दिवस सरकार होतं, ठाकरे सरकार होतं, आता फडणवीस म्हणजे तुमचं भाजपचं सरकार आलेलं आहे, तुम्ही स्वतः शेतकरी नेते आहात, काय काय अपेक्षा व्यक्त कराल नवीन सरकारकडून? नाही, नवीन सरकारकडून अपेक्षा एकच आहे की यावर्षी जगभरामध्ये जे सोयाबीनचा प्रश्न तयार झालेला होता, जगामध्ये सगळ्यात जास्त सोयाबीनचा दर आजसुद्धा भारतातच आहे, परंतु ते शेतकऱ्यांना अपेक्षित नव्हते, शेतकऱ्यांना त्याचे जास्त पैसे पाहिजे होते। तर त्या संदर्भामध्ये यावर्षी जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी घडता कामा नये त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, नंबर 1। आणि आता हरभऱ्याचा आणि तुरीचा तर प्रश्न मिटलेलाच आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कापसाच्या संदर्भामध्ये सुद्धा काही वेगळ्या पद्धतीने विचार होणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशी सल्लामसलतच कराव्या लागणार आहेत। आता सरकार आता स्थिर झालेलं आहे। मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार म्हणजे माझ्या गेल्या 10 वर्षातलं जे अनुभव आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासून मी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे। भारतामध्ये एकच राज्य आहे महाराष्ट्र जे स्वतःचं केंद्रीय कृषी म्हणजे राज्य कृषी मूल्य आयोग आहे। आणि आमच्या कृषी मूल्य आयोगाच्या वतीनं केंद्र सरकारकडे जे पत्रव्यवहार होतो त्या पत्रव्यवहारामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाचं एका शब्दानेही अडथळा होत नसतो। आम्हाला जे वाटते त्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून ते डायरेक्ट पंतप्रधानापर्यंत जाण्याचं काम फक्त महाराष्ट्रातून होतं। आणि तुम्हाला सगळ्यात एक गोष्ट आजच्या प्रसंगी सांगतो की केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा आरोप आहे की महाराष्ट्रातूनच शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव देशामध्ये सगळ्यात जास्त मागणी जर कुठून येत असेल तर ती महाराष्ट्रातून येते। याचा अर्थ असा आहे की आमचं सरकार तिथं दाबादाबी करत नाही,
खऱ्या अर्थानं जे उत्पादन खर्च निघतं 4 कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तेच आकडे केंद्राकडे कळवले जातात आणि याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार हस्तक्षेप करत नाही. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून देवेंद्रजीच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये नक्कीच शेतकऱ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटतील असं मला आशावाद आहे. मंत्री आहे त्या मंत्र्यांच्या मुलीच्या संदर्भामध्ये छेडछाडीचा प्रश्न आला. राज्यामधील महिलांचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येतो. तुमचं याबद्दल काय मत आहे? मला असं वाटतं की एखाद्याला जर चांगली जरब जर बसली तर पुन्हा अशी कोण हिंमत करणार नाही. त्याच्यामुळे हे जे कायदे आहेत ना ते कायदे कठोर केले पाहिजे आणि एखाद्याला अशी शिक्षा दिली पाहिजे की पुन्हा अशी गोष्ट करायला कोणाची हिंमत होता कामा नये. अशा पद्धतीचं जरब बसवलं पाहिजे. ह्याला हे एकच उत्तर आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होते. तुमचं तर गुरु शिष्याचं नातं आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे? आणि एक गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी सांगितलं जर समजा त्यांच्यावर जर गुन्हा सिद्ध होत असेल तर शिक्षा होणारच आहे. गुन्हा न होता शिक्षा करा म्हणणं हे कितपत योग्य आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडेंनी सुद्धा एक गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की जे काही देशमुखाचे जे मारेकरी आहेत त्यांना फाशी व्हायला पाहिजे. ही भूमिकासुद्धा धनंजय मुंडेंची आहे. आणि मग अशी सगळी भूमिका असताना पुन्हा त्यांना एकट्याला कटघऱ्यामध्ये म्हणजे फाशीचं आणि देशमुख कुटुंबाचं ते झालेलं नुकसान ही गोष्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फक्त धनंजय मुंडेला टार्गेट करणं असं चालू आहे का असं आम्हाला आता संशय येऊ लागलेला आहे. देशमुखाच्या प्रकरणाच्या आड धनंजय मुंडे आणि एकूण सगळ्या ह्या गोष्टी जे होऊ लागलेल्या आहेत. सगळ्यात वाईट कशाचं आहे माहिती आहे का? 2 समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम या प्रकरणामध्ये होऊ लागलेले हे सगळ्या महाराष्ट्राला न परवडणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे फक्त मस्साजोग प्रकरणापुरतं मर्यादित न राहता हे बाकीच्या ठिकाणी घेऊन चाललं या माध्यमातून हे होता कामा नये असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.